नॉर्मल इकडे फक्त नॉर्मल. हॅलो. आ युक्त आहार न लगे अनेक साधनी. युक्त आहार न लगे अनेक साधनी. युक्त आहार न लगे अनेक साधने. युक्त आहार लगे अनेक साधने. युक्त आहार न लगे अनेक साधने. युक्त आहार न लगे अनेक साधने. युक्त आहार लगे अनेक साधने. अल्प नारायणे दाखविले. अल्प नारायणे दाखविले. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन. तेने नारायण देईल भेटी. देईल भेटी. तेने नारायण देईल भेटी. तेने
अनेक साधने अल्पनारायणी दाखविले कलियुगा माझी करावे कीर्तन तिने नारायण दिल भेटी न लगे लौकिक सांडावा व्यवहार न लगे लौकिक सांडावा व्यवहार घ्यावे वनांतर भस्मदंड कलियुगा माझी करावे कीर्तन तिने नारायण दिल भेटी तुका म्हणे मज अनेक उपाव तुका म्हणे मज अनेक उपाव दिसती देवा बनावे विण कलियुगा माझी करावे कीर्तन तिने नारायण दिल भेटी श्री संतांची माता श्री संतान प्रिय माता श्री संतान माता सत्संग हे करी संताची माता चरणावर श्री संताची माता चरणावर विश्रांती पावन समचरण सरोजम सांद्र नीलांगाभं जगन्निहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कैंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्ण ब्रह्म परानंदम मीशमानंद वल्लभम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनोजवं मारुत तुल्य वेदं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमोऽस्तुनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाशिशूर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः नमः कमलनाभाय नमस्ते जलशाय नमस्ते केशवानन्त वासुदेव नमोऽस्तुते नमो ब्रह्मण्य देवाय गोब्राह्मणहिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः श्री गुरुचरण सरोज रज निज मनुमुखर सुधारि वरणौ रघुवर विमल जश जोदाय कुफलचारि बुद्धिहीन तनुजानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार मंगल जय
आमच्या युक्तहारण लगे अनेक साधने अल्पनारायणे दाखविले कलियुगा माझी करावे कीर्तन तिने नारायण वेद भेटी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा नामपर प्रकरणातील तुमच्या आमच्या सर्व प्रापंचिक जीवाचा उद्धार व्हावा याकरता एकमेव नामसाधना प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गोड चिंतन या अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा की चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र मठाची वारी अनेक वर्षापासून हा भक्ती उत्सव या ठिकाणी संपन्न होत असतो आणि यावर्षी श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा दरवर्षी असतो. या ठिकाणी गाथा पारायण आहेत आमचे गणपत बाबा या ठिकाणी व्यासपीठाची सेवा देत आहेत. वैकुंठवासी विठ्ठलनाथ महाराज हविलंगाव पांडुरंग महाराज घुले वैकुंठवासी कृष्णदेव महाराज महंत परमपूज्य गुरुदेव भास्कर गिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तथा आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अशोकजी महाराज बोरुडे गणपत महाराज सुदामदेवा महाराज संतोष महाराज पवार श्रीराम महाराज चोपडे यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या कुशल मार्गदर्शनाने हा सप्ताह संपन्न होत आहे. आणि या वर्षी तरी जगद्गुरु तुकोबारायांचा 375 रौप्यामृत महोत्सव अगदी थाटामाटामध्ये या ठिकाणी चालू आहे. आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी वाक्पुष्प सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ यांच्या माध्यमातून माझ्याकडे आले आमचे जगदाळे मामा यांच्या माध्यमातून तथा सर्व भजनी मंडळींच्या माध्यमातून सेवा माझ्याकडे आले. जशी ज्ञानोबाराय तुकोबाराय मला बुद्धी देतील तशी मी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. विठाला या ठिकाणी इंद्रासारखे वाजवणारे गंधर्वासारखे गाणारे आहेत आमचे गोड असा जनता हात आहे असे किशोर महाराज धोंडे आमचे सुंदर असा हात आहेत आमचे लिंगावचे महाराज विलास महाराज चव्हाण ते या ठिकाणी आहेत. आणि ज्यांनी आता अतिशय सुंदर अशी पिंपलास रागामध्ये चाल गायली आमचे हनुमंत महाराज आठवले त्यांच्यासाठी एकदा जोरदार आणि त्यांनी साथ केली आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अशोकजी महाराज पारठे त्यांच्यासाठी एकदा जोरदार सुंदर अशी गोड चाली गायली आमचे ढोरसड्याचे अनिकेत महाराज तेही या ठिकाणी आहेत. सर्व गावातील भजनी मंडळी आमचे नामदेव महाराज आहेत तथा सर्व गावातील भजनी मंडळी महिला मंडळी सर्व पुरुष मंडळी सर्वांच्या चरणावर माझं मस्तक ठेवतो आणि पदापदाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. प्रथमतः 4ही चरणाचा मी अर्थ आपल्यासमोर सांगतो. महाराज असं म्हणतात भगवत प्राप्ती होण्याकरता योग आदी अन्य साधनाची आवश्यकता नाही. त्याकरता भगवंताने अल्पसं साधन सांगितलं ते म्हणजे भगवत नामस्मरण. महाराज असं म्हणतात युक्तहार न लगे अनेक साधने अल्पनारायणे दाखविले. कलियुगामध्ये जर भगवत नामस्मरण जर केलं तर भगवान त्याला निश्चितच भेट देतात. महाराज खात्रीपूर्वक बोलतात कलियुगा माझी करावे कीर्तन
तेने नारायण देईल भेटे. मग कलियुगामध्ये भगवत नामस्मरण करण्यासाठी त्याला देशांतर करण्याची गरज नाही, त्याला वेषांतर करण्याची गरज नाही, त्याला वानप्रस्थ स्वीकारण्याची गरज नाही. ज्या स्थितीमध्ये असेल त्या, ज्या वर्णामध्ये असेल त्या, महाराज असं म्हणतात, न लगे लौकिक सांडावा व्यवहार, घ्यावे वनांतर भस्मदंड. जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये असं म्हणतात, कलियुगामध्ये भगवत नामस्मरणा वाचून, भगवत नामस्मरण सोडून मनुष्य जे जे उपाय करतो ते उपाय ठरत नाही, तर ते अपाय ठरतात. महाराज म्हणतात, तुका म्हणे मज अनेक उपाय दिसती तेव्हा वनामी विन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटे. असा अभंगाचा शब्दशास्त्र अर्थाने आपल्या समोर सांगितलेला आहे. कोणी म्हणायला नको महाराज 2 चरण झाले, 3 चरण झाले, सरळ सरळ 4ही चरणाचा अर्थ मी आपल्या समोर ठेवलेला आहे. जेवढी चरण होतील तेवढं आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण 1 तासावरला कटवून राहिला होता. भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. तर असो 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण संत आणि संत वाङ्मयामध्ये अनेक प्रकारची साधनाची यादी प्रतिपादन केली. योग आहे, याग आहे, तीर्थ आहे, व्रत आहे, वैकल्य आहे, कर्म आहे, उपासना आहे, ज्ञान आदी करून किंवा माऊलींच्या भाषेत साधनाची नाही वाणी येथे. भरपूर साधन आहे. जरी सर्व साधन असले तरी सर्व साधनामध्ये भगवत प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य नाही. काही साधनांना देशाने निवडता येते, काही साधनांना कालाने निवडता येते, काही साधनांना अधिकार भेदाने निवडता येते. परंतु या सर्व साधनामध्ये एक विशेष प्रकारचं साधन सांगितलं आहे, ते म्हणजे भगवत नामस्मरण. हो, एक सांगतो माणसाचा आवाज येतो तुम्हाला, मला त्याचा रिको कमी करू स्पष्ट आवाज. एक सांगतो माणसाचा संसार सुद्धा नेटका झाला पाहिजे आणि परमार्थ सुद्धा नेटका झाला पाहिजे. जगात एक वर्ग असा आहे, तो संसार खूप चांगला नटवतो परंतु त्याला परमार्थ नटवता येत नाही. जगात दुसरा वर्ग असा आहे, परमार्थ खूप चांगला नटवतो परंतु त्याला संसार नटवता येत नाही. जगात तिसरा वर्ग असा आहे, त्याला संसारही नटवता येत नाही आणि परमार्थ सुद्धा नटवता येत नाही. आणि जगात चौथा वर्ग असा आहे, त्याला संसारही नटवता येतो आणि परमार्थ सुद्धा नटवता येतो. 4 वर्ग आहे. 2-2 मिनिटांमध्ये आपण पाहून पुढे चालणार आहोत. जगात एक वर्ग असा आहे, त्याला संसारही नटवता येत नाही आणि परमार्थ सुद्धा नटवता येत नाही. त्याला जर सोप्या भाषेत अभिवादन द्यायचं जर ठरलं तर ज्ञानोबा म्हणतात, जगात किती आळशी, त्या आळशीपणाला माप नाही. ज्ञानोबा म्हणतात, नुसती परवडी जांभयांची. इतका आळशी, किती आळशी, त्या आळशीपणाला माप नाही. असंच एकाला विचारलं, अहो आमची मुलगी तुमच्या मुलाला द्यायची आहे म्हणे, तुमचा मुलगा काय उद्योगधंदा करतो म्हणे. तो म्हणे फार मोठा उद्योगधंदा करतो. मी म्हटलं काय उद्योगधंदा करतो? कधी काही शिक्षक आहे का? तो म्हटला नाही. मग काही व्यापारी आहे का? तो म्हटला नाही. मग तुमचा वर्ग मुलगा शिक्षक नाही, व्यापारी नाही, मग नेमका काय उद्योगधंदा करतो म्हणे. तो म्हणे आमचा मुलगा काहीतरी देतो आणि काहीतरी घेतो म्हणे. तो म्हणे नेमकं काय देतो आणि काय घेतो म्हणे. तो म्हणे आमचा मुलगा जांभळ्या देतो आणि झोप घेतो. अशी व्यक्ती संसारही करत नाही आणि परमार्थ सुद्धा करत नाही. आठवून अजून एक सांगतो. एक तरुण पोरगा अशा मंदिराच्या वाटेवरती दाढी घालत बसला होता. एक सदग्रस्त गेली आणि त्याला विचारलं, बाबा काय करतो? तो म्हटलं काही नाही, निवांत आहे. तो सदग्रस्त म्हटला, अरे तुझं वय हे निवांत बसण्याचं नाही म्हणे बाबा. तो म्हटला मग काय करू? अरे तुझं वय म्हणजे लात मारशील तिथं, हे तुमचं चांगलं पाठ, लात मारशील तिथं पाणी काढशील असं तुझं वय आहे. तो म्हणे मग काय करू? अरे काय करू म्हणजे काहीतरी उद्योगधंदा कर.
म्हटला उद्योगधंदा केल्यावर काय होईल? अरे उद्योगधंदा केल्यावर काय होईल म्हणजे बाबा पैसा मिळेल. तो म्हटला पैसा मिळाल्यावर काय होईल? अरे पैसा मिळाल्यावर काय होईल? तुझी प्रतिष्ठा तुला प्राप्त होईल. तो म्हटला प्रतिष्ठा प्राप्त झाल्यावर काय होईल? अरे तुझी प्रतिष्ठा प्राप्त झाली की तुझं काय होईल म्हणे? लग्न होईल म्हणे बाबा. तो म्हटला लग्न झाल्यावर काय होईल? म्हणे लग्न झाल्यावर बाबा तुला मुलं होतील म्हणे बाबा. तो म्हटला मुलं झाल्यावर काय होईल? म्हणे मुलं झाल्यावर मुलं मोठी होतील, शाळेत जातील. तो म्हटलं मग पुढं काय होईल? तो म्हटलं त्यांचं एकदा शिक्षण झालं की तुला काही करण्याची गरज नाही. तो तरुण पोरगा म्हटला एवढा सायास करून तर निवांतच बसायचं आहे ना? मी आताच निवांत आहे. मला एक सांगायचं, अशी व्यक्ती संसारही करत नाही आणि परमार्थ सुद्धा करत नाही. एक वर्ग माझा संपलेला आहे. जगात दुसरा वर्ग असा आहे, संसार खूप चांगला नटवतो महाराज, परंतु परमार्थ नटवता येत नाही. ज्ञानोबा म्हणतात सायासे करीसे सायास करतो. किती सायास करतो? दिननिशी दिवसाही सायास करतो आणि रात्रीही सायास करतो. संसार खूप चांगला नटवतो, परंतु त्याला परमार्थ नटवता येत नाही. एक मनुष्य गणपत बाबा पंढरपूर जवळ सांगोदर गाव आहे, 10 किलोमीटर अंतर आहे. त्या सद्ग्रस्तानं 5 एकर जमिनीची 150 एकर जमीन केली. संसार खूप चांगला नटवतो यासाठी सांगतो. 150 एकर जमीन केली. पंढरपूरचं अंतर आहे 10-15 किलोमीटर. घरच्यांना काय म्हणायचा? एखादा साली की म्हणायचा एकदा तरी पंढरपूरला जायचं. पण एखादा साली तरच म्हणायचा, एखादा साली की म्हणायचा पंढरपूरला जायचं. शेवटपर्यंत त्याला पंढरपूरला जाता आलं नाही. आमचे जावई माझे स्नेहाई मित्र आहेत, त्यांनी मला सांगितलं सासऱ्याची इच्छा होती की एकदा तरी पंढरपूरला जायचं. मेल्यानंतर तो जावई त्याचे हाडं घेऊन पंढरपूरला गेला. मला त्या दिवशी अर्थ लागला, हाडाचा वारकरी कशाला म्हणतो. माझा दृष्टांत सांगला. संसार खूप चांगला नटवतो, परंतु त्याला परमार्थ नटवता येत नाही. आणि जगात तिसरा वर्ग असा आहे, संसार खूप चांगला नटवतो, संसारही खूप चांगला नटवतो आणि परमार्थ सुद्धा चांगला नटवतो. तुम्ही म्हणत महाराज आजकाल झोपेतून उठून आले की काय तुको बोलायचा संसार नेटका धरावं. अहो ज्यांची एक पत्नी अण्णा करता नव्हती तो संसार नेटका आहे का? त्यांना राहण्यासाठी घर नाही, अक्षयी साचार केले सायासांनी घर, अशी त्यांची स्थिती आहे. आणि तुम्ही म्हणता महाराज तुकोबरायचा संसारही नेटका झाला आणि परमार्थही नेटका झाला. मी माझ्या पदर सांगत नाही, जगद्गुरु तुकोबरायांच्या भाषेतच सांगतो. संसार नेटकं होणं म्हणजे काय आणि परमार्थ नेटकं होणं म्हणजे काय. ज्याला संसारातून वैराग्य निर्माण होतं तो खरा नेटका संसार आहे आणि ज्याला परमार्थातून परमात्मा सापडतो तो खरा नेटका परमार्थ आहे. विठ्ठला
भगवंताचा संसारही नेटका झाला आणि परमार्थ सुद्धा नेटका झाला. आणि राहिला जगातला चौथा वर्ग. परमार्थ खूप चांगला नटवतो परंतु त्याला संसार नटवता येत नाही. चांगला वर्ग आहे, बाकीच्या वर्गापेक्षा हा वर्ग चांगला आहे. कारण याला कळालंय जगात बरीचशी माणसं अशी आहेत संसाराकरता देह आहे का देहाकरता संसार आहे हे सूत्र विसरून गेलेली माणसं आहे. पण या वर्गानं ते जाणलेलं आहे संसाराकरता देह आहे का देहाकरता संसार आहे. संसाराकरता देह आहे. देह कशासाठी आहे. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. मग चांगला वर्ग आहे. नदीचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहना आहे परंतु एखादा सद्ग्रस्त पश्चिमेकडून पूर्वेकडे पोहोच जात असेल तर तो काय आहे पुरुषार्थ आहे. तसा हा वर्ग चांगला याला कळालाय. हा देह कशासाठी दिलेला आहे भजनासाठी दिला याला कळालाय. नव्हे नव्हे भगवत प्राप्ती होण्याकरता हा भगवान परमात्म्याने देह आपल्याला दिला. नवे नवे इंद्रियाची योजना केली तीही भगवत प्राप्ती करण्याकरता. नवीन आहे आतापर्यंत काळानेही अवकाश दिला आपल्याला तो सुद्धा कशासाठी भगवत प्राप्ती करण्यासाठी. बरोबर म्हणतात ना दिला या काळे अवकाश नाही पावले आयुष्यानाश कार्याकारण उरले शेष गेले ते भूस जाओ परते. दिलाया काळे अवकाश दिलाया काळे अवकाश. भगवान परमात्म्याने देह दिला भगवत प्राप्तीसाठी इंद्रिय दिले ती सुद्धा भगवत प्राप्तीसाठी काळानेही अवकाश दिला तोही भगवत प्राप्तीसाठी. मग अशा काळात भगवत प्राप्ती होणं जीवनातला केंद्रबिंदू आहे. सज्जनांनो जीवनातला केंद्रबिंदू फार मोठी सत्ता कमाविली नाही जीवनातला केंद्रबिंदू फार मोठी कला शिकलं नाही तर जीवनातला केंद्रबिंदू आहे भगवत प्राप्ती. आपल्या जीवनाचं सार्थक होईल. सार्थक केव्हा होईल तर जगद्गुरु तुकोबाराय बोलतात तुका म्हणी जन्मा आल्या ते सार्थक विठ्ठलची एक देखील या अवघीच पापे गेली दिगंत वैकुंठ पंढरी. भगवत प्राप्ती झाली तर त्याच्या जीवनाचं सार्थक होतं. सचिन उदाहरणार्थ एखादी वस्तू प्राप्त करायची असेल त्याकरता साधनाची गरज असते. त्याकरता शास्त्राने वेदाने गीतेने संत वाङ्मयामध्ये 3 प्रकारची साधनं सांगितली. पहिला सांगितला ज्ञानयोग सांगितला, दुसरा कर्मयोग सांगितला, तिसरा उपासना योग सांगितला आणि त्याला पूरक म्हणून चौथा अष्टांग योग सांगितला. विठाला विठाला तीनच योग का सांगितले संतांनी. त्यांना चौथा सांगता येत नव्हता का. तीनच का सांगितले. तीनच का सांगितले त्याचं कारण या मानवी शरीरामध्ये भगवंताने 3 प्रकारच्या शक्ती प्रदान केल्या. या मानवी शरीरामध्ये पहिली शक्ती आहे ती क्रियाशक्ती. या मानवी शरीरामध्ये दुसरी शक्ती आहे ती भावना शक्ती आणि या मानवी शरीरामध्ये तिसरी शक्ती आहे ती ज्ञानशक्ती. क्रियाशक्ती आहे म्हणून आपण इंद्रियाच्या साहाय्याने काहीतरी क्रिया करू शकतो म्हणून कर्मयोग सांगितला. आपल्याकडे मन आहे म्हणून आपण काहीतरी भावना करू शकतो म्हणून उपासना योग सांगितला. आपल्याकडे ज्ञान आहे आपल्याकडे बुद्धी आहे म्हणून कोणता योग सांगितला. उपासना योग सांगितला. पहिला सांगितला ज्ञानयोग, दुसरा सांगितला कर्मयोग, तिसरा सांगितला उपासना योग आणि त्याला पूरक म्हणून चौथा सांगितला अष्टांग योग. विठ्ठला
आपण जी क्रिया करतो ती क्रिया भगवत प्रीत्यर्थ झाली पाहिजे. आपण जी भावना करतो ती भावना भगवत प्रीत्यर्थ झाली पाहिजे. आपण जे जाणतो ते जाणणं भगवत प्रीत्यर्थ झालं पाहिजे. आपण काहीही न मानता, काहीही न करता, काहीही न जाणता असं काही केलं पाहिजे ज्या कारणामध्ये आपल्याला भगवत प्राप्ती होईल असं काहीतरी केलं पाहिजे. मग 3 प्रकारचे योग तर नक्कीच आहे पहा. पहिला आहे ज्ञानयोग. ज्ञान मार्गाने आपल्याला भगवत प्राप्ती होते सज्जनांनो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे पहा. ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे पहा. संत सांगतात ज्ञान श्रेष्ठ आहे, शास्त्रकार सांगतात ज्ञान श्रेष्ठ आहे, वेद सांगतो ज्ञान श्रेष्ठ आहे. संत सांगतात ज्ञाने विनये के उपाय करिसी जितुके ते तू गुंपिसी अधिके रुके. संत सांगतात ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे. वेद सांगतो ज्ञान श्रेष्ठ आहे. शास्त्रकार सांगतात गुरु ते गंगा सागर गमनम व्रत परिपालन मतवादानम ज्ञानहीन सर्वमतेन मुक्तिं भजति जन्मशतेन भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम प्राप्ते समनीते मरणे कैलय रक्षति. ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे. शास्त्रकारही सांगतात, वेद सांगतो ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे. वेद धार्मिक व हात वर करून सांगतो ज्ञान. वेद तर ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे. ज्ञाने विना मोक्ष नाही आत्मात. वेद मुक्ते वेद मुक्ते नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारून. संत सांगतात, शास्त्रकार सांगतो, वेद सांगतो ज्ञानाने भगत प्राप्ती होती. परंतु ज्ञान सांगण्यासाठी सुद्धा अधिकारी असावा लागतो बाबा. कधी कधी असं होतं सांगणारा अधिकारी असतो, ऐकणारा कनिष्ठ असतो. कधी सांगणारा कनिष्ठ असतो, ऐकणारा अधिकारी असतो. कधी सांगणाराही अधिकारी नसतो, ऐकणाराही अधिकारी नसतो. कधी असं होतं का सांगणाराही अधिकारी असतो आणि ऐकणाराही अधिकारी असतो. त्याच व्यक्तीला तत्वज्ञान होतं, अन्यथा तत्वज्ञान होत नाही. एखाद्या वेळी तुम्हाला पाण्याचं तूप करता येईल सज्जनांनो, वाळूची साखर करता येईल, आकाश कमल करता येईल. परंतु तत्वज्ञान होऊन भगवत प्राप्ती होणं याहीपेक्षा कठीण आहे, याहीपेक्षा दुष्टर आहे. का तर तत्वज्ञान ऐकण्याकरता विशिष्ट अधिकारी असावे. भगवान अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, या अशुभ संसार सागरातून, या दुःखरूपी संसार सागरातून तू मुक्त होशील. पण केव्हा? इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्येन सूये ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. अर्जुना, या अशुभ संसार सागरातून तू मुक्त होशील. पण केव्हा? इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि. मी तुला ते गुह्यातलं गुह्य तत्वज्ञान सांगतो, ते तू ऐक. पण अर्जुन कोठे तत्वज्ञान ऐकण्याकरता तयार होता. मग कोण तत्वज्ञान ऐकतो? माऊली सुंदर वर्णन करतात. या लागी सुमनो आणि शुद्धमती तो अनिंदकू अनन्य गती पैगा जोतेही तया प्रती चावळी जे सुखे. ज्याला तत्वज्ञान ऐकायचं सज्जनांनो, त्याचं पहिलं मन कसं पाहिजे? सुमन पाहिजे, सुमन. ज्याला तत्वज्ञान ऐकायचं आहे त्याची मती म्हणजे बुद्धी कशी पाहिजे? शुद्ध पाहिजे. ज्याला तत्वज्ञान ऐकायचं एवढंच नव्हे तर ज्याला तत्वज्ञान ऐकायचं आहे तो अनिंदकू असला पाहिजे. अनिंदकू असला पाहिजे. त्याच व्यक्तीला तत्वज्ञान होतं, अन्यथा तत्वज्ञान होत नाही. तत्वज्ञान होणं एवढी गोष्ट सोपी नाही.
ज्याला तत्वज्ञान ऐकायचं आहे त्याच्याकडे विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुता असायला लागते. 4 साधनं त्याच्याकडे असेल. त्याच व्यक्तीला तत्वज्ञान होतं, अन्यथा तत्वज्ञान होत नाही. यासाठी मी तुम्हाला एक दृष्टांत सांगणार आहे. भजन करावे. एक शिष्य श्री गुरूंकडे गेला आणि म्हणाला, महाराज मला ब्रह्मज्ञान सांगा. महाराज म्हणाले, बेटा तू अजून ब्रह्मज्ञान ऐकण्याचा पात्रतेचा झाला नाहीस. तू काय कर, 12 वर्ष वनामध्ये जाऊन तपश्चर्या कर. पण तपश्चर्या करायची, पण तू कशी करायची म्हणे? झाडाची फळं खाऊन तपश्चर्या कर. 12 वर्ष तो शिष्य आज्ञाधारक होता, जिज्ञासू होता, भावनिक होता. त्यांनी श्रीगुरूंचं दर्शन घेतलं आणि श्रीगुरूंना सांगितलं त्याप्रमाणे तो तसं करू लागला. 12 वर्ष तो वनामध्ये गेला आणि झाडाची फळं खाऊन तपश्चर्या करू लागला. तपश्चर्या पूर्ण झाली आणि निघाला श्रीगुरूंकडे निघाला आणि म्हणाला, महाराज मला ब्रह्मज्ञान सांगा. परंतु श्रीगुरूंकडे जात असताना सचेल स्नान करून गेला, सर्वांगाला भस्म लावलं, हातामध्ये पंचबळी पात्र घेतलं आणि श्रीगुरूंकडे निघाला आणि म्हणाला, महाराज मला ब्रह्मज्ञान सांगा. महाराज म्हणे, बेटा तू अजून ब्रह्मज्ञान ऐकण्याचा पात्रतेचा झाला नाहीस. तू काय कर म्हणे, पुन्हा 12 वर्ष वनामध्ये जा म्हणे. आणि 12 वर्ष वनामध्ये जाऊन तू काय कर म्हणे, झाडाची पानं खाऊन तपश्चर्या कर म्हणे. आता तो जिज्ञासू होता, भावनिक होता, आज्ञाधारक होता. तो गेला, पुन्हा 12 वर्ष वनामध्ये गेला आणि झाडाची पानं खाऊन तपश्चर्या करू लागला. झाडाची पानं खाऊन तपश्चर्या केली, निघाला, गंगेवरती गेला, स्नान केलं आणि महाराजाला वाटलं आता शिष्याची परीक्षाच केली पाहिजे. महाराज माडीवर राहत होते. महाराजांनी वरून बघितलं, एक भंग्याची बाई संगत साफ करणारी रस्त्यावरून जात होती. महाराजांनी बघितलं, हे बाई तो पहा म्हणे, समोरून आमचा शिष्य आलेला आहे. तो जवळ आला की तुझ्याकडे जो घाणीचा खरट आहे ना म्हणे, त्याच्या अंगावरती झटकायचा. तो शिष्य जवळ आला आणि ह्या बाईनं काही विचार न करता घाणीचा खरडा त्याच्या अंगावर झटकला. आता हा 12 वर्ष 24 वर्ष तपश्चर्या करून आला होता. तपाची गुरबी त्याच्या अंगामध्ये होतीच ना. अतिशय चेहरा लाल भंग झाला आणि चिडला म्हणे, ए तू बाई आहेस की पुत्र आहेस? इतका चिडला महाराज. तसाच गंगेवरती गेला, स्नान केलं आणि श्रीगुरूंकडे गेला आणि म्हणाला, महाराज मला ब्रह्मज्ञान सांगा. महाराज म्हणाले, बेटा तू अजून ब्रह्मज्ञान ऐकण्याचा पात्रतेचा झाला नाहीस. तू काय कर म्हणे, पुन्हा 12 वर्ष वनामध्ये जा आणि 12 वर्ष वनामध्ये जाऊन तू काय कर म्हणे, पाणी पिऊन 12 वर्ष तपश्चर्या कर म्हणे. आता निघाला, गेला, तपश्चर्या करू लागला. पाणी पिऊन 12 वर्ष तपश्चर्या करणं सोपी गोष्ट आहे का? सोपी गोष्ट आहे. पण तो आता शिष्य नव्हता, ज्या काळातला शिष्य. पाणी पिऊन त्याने 12 वर्ष तपश्चर्या केली पहा. आणि तपश्चर्या केल्यानंतर निघाला, रस्त्यानं नामस्मरण करत करत निघाला आणि महाराजांनी बघितलं ती बाई सुद्धा नेमकं त्याच रस्त्याने गेली. ए बाई म्हणे, तो पहा म्हणे, समोर आमचा शिष्य आलेला आहे. आता तो जवळ आला की तुझ्याकडे जो घाणीचा डबा आहे ना म्हणे, तो त्याच्या अंगावर पालथा करायचा म्हणे. ती बाई म्हटली, राम 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 राम. पहिल्यांदा नुसता खराटा झटकला तर इतक्या शिव्या दिल्या आणि आता जर त्याच्या अंगावर डबा पालथा केला तर नक्कीच तो माझं थडगं बांधेल म्हणे. महाराज म्हणले, मी तुला सांगतो तेवढं कर. आता ती सुद्धा जिज्ञासू होती, भावनिक होती, आज्ञाधारक होती. तो शिष्य जवळ आला, नामस्मरण करत करत तो जवळ आला आणि या बाईनं काही विचार न करता तो घाणीचा डबा त्याच्या अंगावर पालथा केल्यानंतर पाहता काय संपूर्ण चित्र बदलून गेलं महाराज. त्या शिष्याने हातामधलं पंचपळी पात्र फेकून दिलं आणि त्या बाईला साष्टांग दंडावर घातला आणि म्हटला, बाई तू बाई नाहीस, बाई तू बाई नाहीस, तू माझी आई आहेस.
तू माझी आई आहेस, तुझ्यामुळं मला 36 वर्ष तपश्चर्या घडली पहा. तुझ्यामुळं मला 36 वर्ष तपश्चर्या घडली. त्यांनी त्या हातामधलं पंचपळी पात्र फेकून दिलं आणि त्या बाईला साष्टांग दंड घातला. आणि हे दृश्य महाराजांनी माडीवरून बघितलं आणि महाराज माडीवरून धावतच खाली आले आणि गाणी सगळं त्यांनी शिष्य उचलला महाराजांनी आणि सांगितलं, बेटा तू आज ब्रह्मज्ञान ऐकण्याचा पात्रतेचा झाला आहेस. तू आज ब्रह्मज्ञान ऐकण्याचा पात्र. सांग तुला काय पाहिजे, तुला कोणतं ज्ञान पाहिजे. तू आज ब्रह्मज्ञान ऐकण्याचं. एवढी साधना घडावी लागते महाराज. आताच्या काळामध्ये तेवढीच राहायला कोणी तयार नाही. 4 वर्ष सुद्धा संस्थेत राहत नाही. 1 वर्ष 2 वर्ष झालं तर लगेच फेटा बांधून आपण कीर्तनाची तयारी लागतो. मला तो भाग सांगायचा नाही. तत्वज्ञान ऐकण्याकरता विशिष्ट अधिकारी असावं लागतो. नाथ महाराज म्हणतात, नाही अधिकारी ऐसा कलियुगामध्ये ही साधना आपल्या घडत नसल्यामुळे तत्वज्ञान होऊन मग जाता येत नाही. म्हणून एक मुद्दा माझा संपलाय. तत्वज्ञान ऐकण्याकरता विशिष्ट अधिकारी असावा लागतो. त्याच्याकडे विवेक, वैराग्य, समाधी, षटक म्हणून सुद्धा एवढी साधना असावी लागतात. तो 4 साधनांयुक्त असावा लागतो का. आमचे महाराज सांगतात, विवेकाची तलवार पाहिजे, वैराग्याची ढाल पाहिजे, बसणारा मुमुक्षू पाहिजे आणि बुद्धी घोडा पाहिजे. त्याच व्यक्तीला तत्वज्ञान होता अन्यथा होत नाही. माझा एक मुद्दा संपलेला आहे. कलियुगामध्ये तत्वज्ञान होऊन भगवत प्राप्ती होत नाही. दुसरा मुद्दा असा आहे, दुसरा मार्ग आहे कर्ममार्ग. कर्ममार्गाने जर आपण भगवत प्राप्ती करण्यास गेलो तर कर्म अत्यंत सूक्ष्म आहे. कर्म अत्यंत सूक्ष्म आहे. कर्म आपल्याला कळतही नाही आणि घडतही नाही. ज्यांनी कर्मधर्माचे कायदे केले त्यांची बुद्धी त्यात गुरफटलेली नाही. किं कर्म किम कर्मेति कवयो व्यत्र मोहिताः. कर्म अत्यंत सूक्ष्म आहे. आपण ब्राह्मण लोक जेव्हा सूर्याला अर्घ्य देतात ना, तेव्हा उडीद भिजेल एवढंच पाणी घ्यावं लागतं. जर जास्त पाणी घेतलं तर मद्यप्राशन केल्याचं पाप लागतं. एखादा मनुष्य यज्ञ करतो, यज्ञ करता भूमी सोडण्याचे नांगरावे लागते. एवढं कर्म सूक्ष्म आहे. कर्म अत्यंत सूक्ष्म आहे. कर्म आपल्याला कळतही नाही आणि घडतही नाही. तुकोबा म्हणतात, अवघ्या वाटा झाल्याची न कळे न घडे सर्वथा. यासाठी मी तुम्हाला एक दृष्टांत सांगणार आहे. फ्रेशमध्ये बसा. न कळे न घडे यासाठी
श्रावण महिन्याचा काळ होता बाबा. एका मनुष्यानं सत्यनारायण महापूजा करायची ठरवली. तर सत्यनारायण महापूजा करायची ठरवल्यानंतर ब्राह्मणदेवाकडे गेले आणि ब्राह्मणदेवाने त्यांना सर्व सत्यनारायण पूजेचं काय काय साहित्य लागतं ते सर्व लिहून दिलं महाराज. खारीक, वाटी, सुपारी, काय असं रांगोळी सर्व यादी दिली. आणि दिल्यानंतर त्या यजमानानं ती यादी घेतली आणि घरी सत्यनारायण महापूजा करायची म्हणून सर्व गावातील, वाडीवरील, वस्तीवरील सर्वांना सांगितलं, आमंत्रण दिलं. आणि सत्यनारायण महापूजा चालू झाली. पहा, केळीची खुंट लावलेली आहे, रांगोळी काढलेली आहे सुंदर अशी. आणि ते सर्व कार्यक्रम चालू झाला. गावातील, वाडीवरील सर्व मंडळी त्या ठिकाणी सत्यनारायण महापूजा ऐकण्यासाठी आली. पूर्वी कुठलाही कार्यक्रम असला तर सर्व लोक एका ठिकाणी येत होते. आता येत नाही कुठलाही कार्यक्रम असला तर. तो भाग मला सांगायचा नाही. सर्व मंडळी त्या ठिकाणी सत्यनारायण महापूजा ऐकण्यासाठी आले. आणि एक डोंगराच्या कडेला राहणारी अत्यंत अडाणी बाई ती सुद्धा त्या ठिकाणी सत्यनारायण महापूजा ऐकण्यासाठी आली. आल्यानंतर तिनं बघितलं, डोळे भरून ती सत्यनारायण महापूजा बघितली. काय सुंदर अशी पूजा ब्राह्मण देवाने केली. काय सांगावं देवा तुम्हाला. सुंदर अशी ब्राह्मण देवाने पूजा केली, रांगोळी काढली. आणि तिनं ती डोळे भरून ती सत्यनारायण महापूजा बघितली. आणि तिनं त्या ब्राह्मण देवाकडे आग्रह केला की भूदेवा, माझ्या घरी सुद्धा सत्यनारायण महापूजा करायची, आमच्या घरी सुद्धा सत्यनारायण महापूजा करावी अशी माझी इच्छा आहे म्हणे. ब्राह्मण देव म्हटले, श्रावणाचा काळ आहे, माझी एकही तारीख खाली नाही. ती म्हटली काहीही करा, मला एक तारीख खाली द्या. ब्राह्मण देवाने तिचा आग्रह बघितला आणि ब्राह्मण देवाने सांगितलं, जा म्हणे उद्या तुझ्याकडे मी दुपारी येतो म्हणे. तिला सर्व ब्राह्मण देवाने लिहून खारीक, वाटी, सुपारी ती पहिल्याला जसं लिहून दिलं तसं तिला लिहून दिलं. आणि जा म्हणे. ती गेली बिचारी घरी. तिला वाटलं आज ब्राह्मण देव आपल्या घरी येणार आहे. तिला सडा समारंभ सर्व केलं व्यवस्थित. महाराज आता ती जुन्या काळातली म्हातारी होती. पहा, आज ब्राह्मण देवा येणार आपल्या घरी. तिला इतका आनंद झाला, काय सांगावं महाराज. तिचा आनंद गगनात माविला. एवढा आनंद तिला झाला ना, एवढा आनंद झाला. ब्राह्मण देवा माझ्याकडे दुपारी येणार आहे, दुपारी येणार आहे असं वाटलं तिला. आता आपण सडा समारंजन केलं आहे, आता आपण घर सारून घेऊया म्हणून तिला उभं घर सारायला सुरुवात केली. आता उभं घर कसं सारायचं आहे हे तुम्हाला नाही कळणार. ज्या म्हाताऱ्या आहेत, नथीवाल्या जे म्हातारे आहेत त्यांना माहित आहे उभं घर कसं सारायचं. आताच्या महिलांना नाही माहीत. म्हणून त्या बिचारीला उभं घर सारायला सुरुवात केली. आणि ती घर सारत असताना ब्राह्मण देवा भुकेने व्याकुळ झाले होते. पहिले 2-3 पूजा केल्या होत्या ब्राह्मण देवानी. ब्राह्मण देवा गेले सायकलवर आणि म्हणे, अगं तुझ्याकडे आज सत्यनारायण महापूजा आहे ना. ती म्हटली आहे ना ब्राह्मण देवा म्हणे 5 मिनिटं देव बाप्पा बसा म्हणे, मी माझं वरत तेल खाली येते. ते म्हणे तुझं देव बाप्पा म्हणे तुझं तू चालू दे म्हणे, तुझं तो सारून घ्यायचं काम चालू. तुझे मालक कुठं आहे म्हणे. ते माझे मालक आतमध्ये बसलेले आहेत. ते म्हणे चालू दे. मग त्यांना सुपारी फोवायला सांगतो म्हणे. ब्राह्मण देवा गेले आतमध्ये. ते म्हणे जा आतमध्ये बसलेले आहेत म्हणे. आता या बिचारीना सत्यनारायण महापूजा पाहिली होती आणि ऐकली सुद्धा होती. आता ते यजमानानं सत्यनारायण महापूजा पाहिलीही नव्हती आणि ऐकली सुद्धा नव्हती. ब्राह्मण देवा गेले आणि ब्राह्मण देवा म्हटले चला बसा. यजमान पुढे बसले. यजमान ब्राह्मण देवा सांगितलं. ब्राह्मण देवाचे मंत्र सुरू आहे. हरी ओम मरणो भद्रा क्रतौ जंतो विश्वतो दब्धासो अपरिता सहुद्भिदा असे ब्राह्मणाचे मंत्र सुरू झाले. कारण त्यामुळे पाठ ठेवायला लागतात ना. ब्राह्मणाचे मंत्र सुरू झाले आणि सुरू झाल्यानंतर तो लागला त्या ब्राह्मणाकडे पाहिला, खालीवर पाहायला लागला तो यजमान. ब्राह्मण देव म्हणाले घ्या पाणी लावा डोळ्याला. तो म्हणला घ्या पाणी लावा डोळ्याला. अरे ब्राह्मण देवा म्हणे मी तुला म्हणतो घे पाणी लाव डोळ्याला. तो म्हटला अरे मी तुला म्हणतो घे पाणी लाव डोळ्याला. ब्राह्मण भुकेने व्याकुळ झालेलं होतं. ब्राह्मणाला लक्षात आलं की याची मेन फ्यूज केलेली आहे. म्हणून ब्राह्मण म्हणते अरे बाबा मी म्हणेल तसं तू क्रिया करायची. पुन्हा ब्राह्मण म्हटलं आता याला कळलं असेल. ब्राह्मण म्हणला घ्या पाणी लावा डोळ्याला. आचमन. तो म्हटला घ्या पाणी लावा डोळ्याला. अरे ब्राह्मण म्हणतो मी तुला म्हणतो घे पाणी डोळ्याला. पाणी घेऊन डोळ्याला लाव तुला म्हणतो म्हणे बाबा.
तो म्हटला अरे मी तुला म्हणतो पाणी घे डोळ्याला. दोघांची काय सांगतो ब्राह्मणाला राग आला. ब्राह्मणाला एक भाई माग सरकवली आणि एक मुस्काळात दिली. कोणाच्या दिली? तुमच्या का माझ्या? ते यजमानाच्या मुस्काळात दिली. आता ती यजमान म्हणजे म्हशी मागचा गडी. त्याने 2 बाया चालवल्या आणि 2 मुस्काळात टाकले. असा हंडा ब्राह्मण तुम्हाला काय सांगू. त्या यजमानाला वाटलं सत्यनारायण महापूजा सुरू झाली तेवढ्या ते गंगूबाईच्या ठिकाणी आली. इथली नाही बरं दुष्टांतातली. गंगूबाई त्या ठिकाणी आली. का ग रंगूबाई तुझ्याकडे सत्यनारायण महापूजा होती ना? ती म्हणे काय आतमध्ये चालू आहे वाकी तर निशाणी. ती गेली. त्यांची दोघांची दापाकडून चालू झाली. ते यजमान वाटलं आता सत्यनारायण महापूजा सुरू झाली. असं करता करता त्या ब्राह्मणानं कशी तरी त्यानं पळवाट काढली. ब्राह्मणाचे कपडे फाडून टाकले ते यजमान. इतका हाणला ते ब्राह्मण. आणि ब्राह्मणाने कशी कशी त्या साईडवर टांग टाकली आणि घरी गेला आणि ब्राह्मणाची पत्नी म्हणू लागली आवाज तुम्ही पूजा करायला गेलती की कुस्त्या करायला गेलते? काय म्हणे तुम्ही आज पूजा करायला गेले की कुस्त्या करायला गेलते? तो म्हणे काय सांगू प्रिय जगलो म्हणून वाचलो काय सांगू म्हणे. आणि या यजमानाची बायको म्हटली त्या यजमानाला ब्राह्मण बिगर दक्षिणेचे गेलेच कसे? त्याची बायको म्हणू लागली ब्राह्मण बिगर दक्षिणेचे गेलेच कसे? त्याची बायको म्हणू लागली तुम्ही कुस्त्या करायला गेलते की? माझा दृष्टांत संपला. न घडे सर्वथा. कलियुगामध्ये आपल्याला कर्म कळतही नाही आणि घडतही नाही म्हणून हे आपली अशी पूजिता होते. ज्ञान मार्गाने आपण भगवत प्राप्ती करू शकतो का? नाही करू शकत. का? तर तत्वज्ञान होणं ही कठीण गोष्ट आहे. कर्म मार्गाने आपण भगवत प्राप्ती करू शकतो का? करू शकतो. पण कर्म अत्यंत सूक्ष्म आहे, अत्यंत क्लिष्ट आहे म्हणून तेही आपण करू शकत नाही. मग तिसरा मुद्दा आहे योग मार्ग. मग योग मार्ग आपण करू शकतो का? करू शकतो. पण योग अत्यंत कठीण आहे. योग करण्याकरता विशिष्ट देश लागतो, विशिष्ट काल लागतो. कोणत्याही व्यक्तीला योग करता येत नाही. त्याकरता फार मोठे नियम आहे. शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः. योग करण्यासाठी विशिष्ट व्यक्ती लागते, विशिष्ट काल लागतो. कोणालाही योग करता येत नाही. योगशास्त्रकार पतंजली असं म्हणतात समाधी केव्हा लागते? समाधी लावण्याकरता 5 प्रकारची यम असावे लागतात. सत्य, अस्तेय, अहिंसा, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. 5 प्रकारची यम त्याच्याकडे असावे लागतात. कोणते 5 प्रकारचे यम? जे आपल्याला नाही येत ते नाही करतो. 5 प्रकारचे यम. माणसाला नेहमी खरं बोलावं. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम प्रियंच नानृतम ब्रूयात येश धर्मच सनातन. हा सत्य बोलायचं माणसाने. अस्तेय चोरी करू नये. ब्रह्मचारी पालन करणं. अहिंसा कोणाची हिंसा न करणं. आणि अपरिग्रह कुठल्याही वस्तूचा परिग्रह न करणं. एवढा योग क्लिष्ट आहे. नाथ महाराज एका वसुदेवामध्ये म्हणतात ना शरीर शोषण प्राण निरोध वाचवणी योगाचे निबळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टची तया. योग अत्यंत क्लिष्ट आहे तोही आपण करू शकत नाही.
म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात कलियुगातील मनुष्याला जसा ज्ञानयोग करता येत नाही, जसा कर्मयोग करता येत नाही, तसा अष्टांग योगही करता येत नाही. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये युक्तारण लगे आणि साधन युक्तारण लगे आणि साधन साधने अल्पनारायणे भाकरिले. म्हणजे योग साधना नलगे, अनेक साधना नलगे म्हणजे तीर्थव्रत वैकल्य नलगे. ज्ञानोबा म्हणतात योग याग विधी हेरे नवे श्री वायाची उपाधी धर्म. योग अत्यंत प्रभावी आहे, पण योगाच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर ज्ञानोबा म्हणतात मी त्याला बोल बोलीजे, मी त्याला पावला चालीजे, मी दे माझी दिगी अवसरी की. बोलायचं झालं तरी परिमित, चालायचं झालं तरी परिमित, झोपायचं झालं तरी परिमित, इत्यादी सर्व गोष्टी तोलून मोजून वापरून करावं लागतात. एवढा योग क्लिष्ट आहे, योग अत्यंत कठीण आहे. मग या कलियुगातील मनुष्यांना आयुष्य किती आहे? अल्पायुष्य आहे. म्हणून महाराज म्हणतात अल्पनारायणे दाखविले. कलियुगातील मनुष्य अल्पजीवी आहे, अल्पभावी आहे. म्हणून महाराज म्हणतात अल्पनारायणे दाखविले. अल्प म्हणजे थोडं, अल्पनारायणे दाखविले. मग या कलियुगामध्ये आता मला सांगा, ज्ञान मार्गाने आपण भगवत प्राप्ती करू शकतो का? नाही करू शकत. का तर आपला अधिकार कमी पडतो. कर्म मार्गाने आपण भगवत प्राप्ती करू शकतो का? नाही करू शकत. का तर कर्म कळतही नाही, घडत नाही, म्हणून तोही करू शकत नाही. योग मार्गाने आपण भगवत प्राप्ती करू शकतो का? करू शकतो, पण योग अत्यंत क्लिष्ट आहे. मग या कलियुगामध्ये नेमकं करायचं काय? कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देवती. कलियुगामध्ये जर कीर्तन केलं तर भगवान त्याला निश्चितच भेट देतात महाराज म्हणतात. परंतु या कलियुगामध्ये जर कीर्तन केलं तर भगवान त्याला निश्चित भेट देतात. परंतु या कलियुगाचा जर विचार केला तर कृते ध्यायतो विष्णू त्रेताया मेळतो मुखई द्वापारे परिचर्याना कलवतात हरी कीर्तनात. कलियुगाचा जर विचार केला, या कलियुगामध्ये काहीही चांगलं राहिलं नसतं.
कली अत्यंत दोषाची खाण आहे. या कलियुगामध्ये काहीही चांगलं राहिलेलं नाही. एका शास्त्रकाराने अशी खंत व्यक्त केली आहे. निर्विजा पृथ्वी निरोष धिरसा नीचा महकंगता भूपाला निज धर्मरहिता विप्राकुमार निगता भार्या भरतुरिरोधनी परता पुत्रा पितृ दोषका खा कष्टम कलवर्तते कलियुगी धन्यामृता येणारा. या कलियुगामध्ये काहीही चांगलं राहिलं नाही. खाणं चांगलं राहिलं नाही, राहणं चांगलं राहिलं नाही. का तर या कली अत्यंत दोषाची खाण आहे. एका शास्त्रकाराने अशी खंत व्यक्त केली की या कलियुगामध्ये जो लवकर मरेल तो धन्य आहे. जो लवकर मरेल तो, पण आपल्याला मरावं वाटतं का? नाही वाटत. जो लवकर मरेल तो धन्य आहे अशी त्यांनी खंत व्यक्त केली. निर्विजा पृथ्वी म्हणजे पृथ्वी नापीक होऊ लागली. निरोष धीरसा नीच माणसं उच्चतम पदाला जाऊन बसलेली आहेत. नीच माणसं उच्चतम पदाला जाऊन बसलेली आहेत. हा दोष त्यांचा नाही तर हा दोष खरीच आहे. निरोष धीरसा नीचा महत्वंगता भोपाला निज धर्म रहिता म्हणजे राजे लोकांनी धर्म ठोकारला आहे. संतांची हेटाळणी केलेली आहे राजे लोकांनी. हा दोष त्या राजे लोकांचाही नाही तर हा दोष कधीच आहे. भोपाला निज धर्म रहिता विप्रा कुमार वेगता. विप्र म्हणजे ब्राह्मण. ज्या ब्राह्मण लोकांनी समाजाला आचार सांगावा, समाजाला विचार सांगावा, समाजाला उच्चार सांगावा, त्याच ब्राह्मण लोकांनी आज आचार विचार सोडलेला आहे. हा दोष त्या ब्राह्मणाचाही नाही, हा दोष खरीच आहे. विप्रा कुमार वेगता भार्या. भार्या म्हणजे पत्नी. पत्नी आपल्या पतीला आज घराच्या बाहेर काढून राहिलेली आहे. काढून राहिली की नाही? कोर्टात खेचती निसती बाहेर नाही काढी तर हा दोष त्या पत्नीचाही नाही तर हा दोष कलीचा आहे. भार्या भरतुर विरोधिनी तिचा दोष नाही, हा कलीचा दोष आहे. परतः पुत्रा पितृ दोषका. मुलगा सुद्धा आपल्या आईवडिलाला आईवडील म्हणायला तयार नाही. त्याला लाज वाटते. एखाद्या मित्रांना जर विचारलं ना तुझे आईवडील कोणत्याही समोर जर असले तर तू सांगत नाही. पुत्रा पितृ दोषका. अरे त्या आईवडिलांनी आपल्याकडे हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलं, दिवसाची रात्र केली, इतके कष्ट केले महाराज तुम्ही आपल्यासाठी आणि आज तो मुलगा आपल्या आईवडील म्हणायला तयार नाही. हा दोष त्या मुलाचाही नाही बा, हा दोष कलीच आहे. अरे कोठे गेले आपले रामायण, कोठे गेले आपले महाभारत. ज्या देशामध्ये आईवडिलांची आज्ञा शिरसावंद्य समजली जात होती त्या देशामध्ये आज मुलगा आपल्या आईवडिलांना आईवडील म्हणायला तयार नाही. हा दोष त्या मुलाचाही नाही, हा दोष कलीच आहे. म्हणून विप्रा कुमार निगता भार्या भरतुर पुत्रा पितृ दोषका खा कष्टम कलवर्तते कलियुगी धन्यामृता येणारा. म्हणून या कलियुगामध्ये जो लवकर मरेल तो धन्य आहे, धन्य आहे. परंतु या कलियुगाचा विचार आपण केला, कलीत काहीही चांगलं नाही. कली अत्यंत दोषाची खाण आहे. परंतु या कलीत एक महान गुण आहे. कोणता? शास्त्रकार सांगतात कलेर दोषो निधे राजन अस्ते को महान गुणः कीर्तनात् देव कृष्णस्य मुक्त संग परम रजे. या कलीत अत्यंत दोषाची खाण जरी असली तरी या कलीत एक महान गुण आहे. कोणता? तर कीर्तनामुळे देवाची प्राप्ती होती. परंतु कोणत्या कीर्तनामुळे देवाची प्राप्ती होती? 4 प्रकारचे कीर्तन आहे. एक स्वरूप कीर्तन आहे, एक लीला कीर्तन आहे, एक गुण कीर्तन आहे आणि एक नामसंकीर्तन आहे. स्वरूप कीर्तन यामध्ये वेदांत विषयी तत्वज्ञानाचा विचार केला जातो, त्याला स्वरूप कीर्तन म्हणतात. लीला कीर्तन काल्याच्या कीर्तनामध्ये लीला कीर्तन सांगितलं जातं. गुण कीर्तन यामध्ये भगवंताचे गुण गायले जातात आणि नामसं कीर्तन ही तुकोबांनी साधना केली. कशी केली? ज्ञानेश्वर कलियुगा माझी करावे कीर्तन ते नारायण देल भेटी. यथामती यथावकाश झालेली शिवा श्री पंढरीस पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर विनम्र भावना अभिवादन करून या ठिकाणी ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणी सेवा समर्पित करून या ठिकाणी आमची सर्व महिला मंडळी, पुरुष मंडळी, गोड अशी साऊंड सिस्टीम आहे.
अशी सर्व आमची भजनी मंडळी, हनुमंत महाराज, अशोक महाराज यांनी खूप सुंदर अशी साथ केलेली आहे. त्यांचंसुद्धा या ठिकाणी आलेले मंडळी, आमचे गुरुस्थानी असणारे आमचे गणपत बाबा, ते या ठिकाणी मोठा अंत करून माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. आमचे बोर्डे महाराज तेही या ठिकाणी आले. सर्वांच्या चरणावर नमस्कार ठेवतो. या जे काही योग्य असेल ती परमपूज्य गुरुवर्य जंगले महाराज शास्त्रीजी, ऐकायला थोडं जड वाटलं असेल तुम्हाला, परंतु एक सांगतो, पोकळ भाष्कळ गप्पा ऐकण्यापेक्षा तुम्ही चिंतन ऐकत जा. भाष्कळ गप्पा सांगणारे भरपूर आहेत, परंतु चिंतन आमचे अशोक महाराज आहेत, गणपत बाबा आहेत, जुने वारकरी आहेत. यांची अभंग सोडवण्याची पद्धत बघा. आणि दृष्टांताला दृष्टांत, विनोदाला विनोद, काय विनोदाची चावट कथा सांगितलं. मला नाव ठेवायचं नाही, फक्त एक सांगायचं, चांगलं ऐका, चांगलं खाण्याची सवय लावा. काही आपण बरोबर खाऊन दवाखान्यात जाऊ नका. समजून तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. चांगलं ऐका, चांगल्याच ऐका. म्हणून जे काही योग्य असेल ते परमपूज्य गुरुदेव जंगले महाराज शास्त्रीयांचं तरी म्हणते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनोदित्वासे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नोहंगी नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे. माझ्यासोबत आलेले आमचे काळे महाराज, त्यांच्याही चरणी ईश्वर समर्पित करतो आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विठाला सर्व भाविकांना नम्र सूचना. उद्याचे दैनिक कार्यक्रम पहाटे 4 ते 6 काकडा भजन आरती, 7 ते 10 जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पारायण. काही अर्पण करू नको. 10 ते 12 भगवान प्रभू रामचंद्र जन्मानिमित्त कीर्तन होईल. त्याचप्रमाणे त्यानंतर भोजन विश्रांती दुपारी 5 ते 6 श्री बापूसाहेब तुकाराम पाटील वाघ. दुपारचे अन्नदाते श्री रामकिसन दगडू पाटील जगदाळे. आणि आजचे संध्याकाळचे अन्नदाते आसाराम पाटील मांढरे, गणेश पाटील मांढरे, दगडू पाटील